चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण पापमोचनी एकादशीबद्दल काही जाणून घेऊया. एकादशीची कथा आणि एकादशीचे महत्त्व. एक व्रत पाप समाप्त, अशी ही कहाणी. पापमोचनी एकादशी ही भगवान विष्णू यांना समर्पित मानली जाते. असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो. चला तर मग बघूया पापमोचनी एकादशीची काय कथा होती. प्राचीन काळात चैत्ररथ नावाच्या सुंदर वनात मेघावी नावाचा एक ऋषी कठोर तप करत होता. तो अतिशय विद्वान आणि तपस्वी होता. त्या वनात मंजुघोषा नावाची एक सुंदर अप्सरा होती. देवाने तिच्या सौंदर्यामुळे तिला ऋषींचे तप भंग करण्यासाठी पाठवले. मंजुघोषाने आपल्या गाण्याने आणि सौंदर्याने ऋषी मेघावी यांचे मन विचलित केले. त्यामुळे ऋषींचे तप भंग झाले आणि ते तिच्या मोहात अडकले. अनेक वर्ष ते तिच्यासोबत राहिले. काही काळानंतर ऋषींना समजले की त्यांचे तप नष्ट झाले आहे. त्यांना खूप राग आला आहे. त्यांनी मंजुघोषाला भूत होण्याचा शाप दिला. मंजुघोषा खूप घाबरली आणि तिने ऋषींना क्षमा मागितली. तेव्हा ऋषींनी तिला सांगितले की पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने तुझा शाप दूर होईल. तिने श्रद्धेने पापमोचनी एकादशीचे व्रत केले आणि तिचे सर्व पाप नष्ट झाले. ती पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात परत आली. या एकादशीचे महत्त्व ऐकून घ्या. या एकादशीमुळे पापांचा नाश होतो, मन शुद्ध होते, भगवान विष्णू यांची कृपा मिळते, मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. म्हणून या दिवशी उपवास, पूजा, जप आणि दान करणे खूप शुभ मानले जाते. धन्यवाद.